नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 76वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। आज नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा हा 76वा भाग। आणि आज रात्री ज्या ठिकाणी मुक्काम केला ते ठिकाण म्हणजे खिरकिया। आणि या खिरकिया म्हणजे तसं सुशिक्षित गाव होतं आणि मोठं तिथे जंक्शन असल्यामुळे लोकसंख्येचंही मोठं गाव होतं। म्हणून या गावामधील रामेश्वर सुचिक म्हणून त्यांच्या घरी मुक्काम झाला। आणि आता रात्रीचं वायाळ दादाला एवढ्या उलट्या झाल्या होत्या की रात्रभर त्यांना एवढा त्रास झाला, एवढी उलटी त्यांना होऊ लागल्या की आता बाहेरसुद्धा जाता येत नव्हतं आणि बाथरूमपर्यंतसुद्धा जाता येत नव्हतं, एवढे घायाळ झाले होते। आणि मग त्यांना एवढ्या रात्री ते सगळे आजी बाबाजी त्यांची सून उठली, सगळ्यांनी निंबू पाणी वगैरे असं देऊन असं आम्हाला चांगल्या झोपाच रात्रीच्या झाल्या नाहीत। माझाही खूप पाय दुखू लागला आणि आता खूप अशक्त वाटत होतं, कारण आता एकादशीचा उपवाससुद्धा झालेला होता। नेहमी उपवास थोडा थोडा चालूच होता कधीमधी, आणि चालून आता बरीच शक्ती कमी होत गेलेली होती। म्हणून आता असं वाटायचं खूप अशक्त वाटत होतं आणि पायही खूप दुखायचा। म्हणून आता असं वाटू लागलं की उद्या सकाळी आम्ही चालूच शकणार नाही। आणि आता पहाट झाली, 3 वाजले। माझे पतिदेव म्हटले काय करायचं, उठायचं की करायचं आराम? पण तसंच बोलता बोलता 4 वाजले आणि 4 वाजता उठलो। पण ते बाबा उठले आणि त्यांनी सांगितलं नाही, कुणी उठू नका आणि आत्ताच काही आवरू नका, आम्ही तुम्हाला एवढ्या लवकर जाऊ देणार नाही, इथं दवाखाना आहे, आपण तुम्हा सगळ्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ, कुणाला काय त्रास होतो दाखवून घेऊ, मग तुम्ही जा। मग आम्ही थोडा वेळ आणखी थांबलो आणि मग 5 वाजता उठलो। 5 वाजता उठून स्नान वगैरे केलं, तिथे बाथरूम वगैरे सगळी व्यवस्था होतीच। स्नान वगैरे झालं आणि स्नान झाल्यावर आता आरती वगैरे केली। आता कपडे सगळे रात्री धुतलेले होते म्हणून पुन्हा सगळे धुतलेले कपडे घातले। तिथल्या त्यांचे जे सुनबाई होत्या त्यांनी परत आमचे हे कपडे पुन्हा धुवायला टाकले आणि तेही कपडे धुवून वाळत घातले। आता तर त्या माताजी जी होती, आता त्यांचं माहेर पुण्याचं होतं, म्हणून त्यांना त्या हिंदी बोलायच्या कधी मराठी बोलायच्या। पण त्या म्हणायच्या आम्ही आता आवरून आमचं ठरलं की बघू कुठं दवाखाना भेटला तर, आता नको। पण त्या आजी म्हटल्या नाही, हम तो जाने नहीं देंगे, हम आपको ऐसे जाने नहीं देंगे। त्या म्हटल्या काल पण उपवास होता आणि एकादशीमुळे तुम्हाला काही खाऊ घालण्यात आलं नाही, मग नुसते खिचडीने काय होतं, म्हणून तुम्हाला आम्ही जीव घालणार आहे। तर सुनबाईला सांगितलं चांगला स्वयंपाक बनव। कामावाल्या 2 बाया होते त्यांनाही लवकर बोलवून घेतलं आणि एवढा स्वयंपाक बनवला की पुरी भाजी असं खूप तेलकट वगैरे खूप काही बनवलं। आम्ही तोपर्यंत 9-9:30 वाजले होते। त्या बाबांसोबत ते बाबा म्हटले चला माझ्यासोबत। ते सर्व्हिस केलेली होती, ते हुशार होते, शिकलेले होते, त्यांना हिंदी बोलता येत नव्हती, ते मराठी बोलता येत नव्हती, पण मराठी कळत होती चांगल्यापैकी। आम्ही त्यांच्यासोबत मराठीच बोलायचो आणि ते हिंदीतून बोलायचे। मग ते आम्हाला घेऊन तिकडे दवाखान्यात गेले, त्यांच्या ओळखीचे त्यांचे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याकडे घेऊन गेले। आणि त्या डॉक्टरने आता माझा जो पाय खूप दुखतो आहे त्या पायासाठी त्यांनी एक टूब दिली आणि गोळ्या चांगल्या दिल्या। सांगितलं तुम्हाला आता ओंकारेश्वरपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला काही त्रास होणार नाही अशा गोळ्या देतो, म्हणून एवढ्या भारी भारी गोळ्या दिल्या। आणि जे वायाळदादा होते त्यांनाही औषधं वगैरे दिले। आता सगळेच म्हटले आपणही घेऊ 1-1, 2-2 गोळ्या, म्हणजे ओंकारेश्वर येईपर्यंत काही टेन्शन नाही। मग सगळ्यांनीच औषधं वगैरे घेतले, पण पैसे द्यायला लागले। तर त्या बाबांनी सांगितलं नाही तुम्ही नाही द्यायचे, मी देणार आहे, पण डॉक्टरनी सांगितलं मी तुमच्याकडून सुद्धा घेणार नाही आहे, मला पण थोडी सेवा करू द्या। मग त्यांनी कोणाकडूनच पैसे घेतले नाहीत
आणि मग आम्ही तिथून निघालो. परत आता घरी तिथं त्यांच्या घरी येईपर्यंत बराच वेळ झाला, 10-10:30 वाजले. मग आता जेवणं करायचे आहेत. उपवास सोडायचा म्हणजे पारणं. तर आता सगळेच सोबत जेवायला बसलो. त्यांच्या सूनबाई जेवायला वाढत होत्या. आमच्या सगळ्यांची जेवणं एवढं सगळं पुरी भाजी असं शिरा वगैरे, पण खूप तेलकट वगैरे, ते भजी वगैरे असं. ते म्हटले महाराष्ट्रातलं जेवण तुम्हाला, म्हणून आता हे एवढं तेलकट जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या. आता गोळ्या घेतल्या त्या पायाच्या, पण मला सांगायची आठवणच राहिली नाही की मला या दुसऱ्या गोळ्या घेतल्या की मला पित्त होतं आहे म्हणून. सांगायचं आठवणीत नाही. तशाच गोळ्या घेतल्या, आधी तेलकट खाल्लेलं. आणि मग आता 11-11:30 वाजले होते. पण ती आजी काही आम्हाला तिथून निघू देत नव्हती. ती म्हटली, नाही बाई तू जाऊच नको गं, पण तू खूप महान आहेस हां, आणि आता जाशील ना तर पुढच्या वेळेस मुलाला घेऊनच आली पाहिजे. कारण ती म्हटली, मुझे पोता चाहिए हां, मुझे पोता चाहिए, अगली बार आओगी ना पोता लेके आना. आता मला असं कोणी म्हटलं की त्यावेळी मला खूप राग यायचा. म्हणजे असं वाटायचं आता काही बोलायला नको या विषयावर. मी लगेच बाजूला निघून जायचे. पण आम्ही जेव्हा पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा मोटरसायकलवर गेलो होतो, तेव्हाही त्यांच्याकडे गेलो होतो. ती म्हटली, अरे तू रिकामीच आली, पोता नाही लाया क्या? मग आता मी म्हटलं परत कधी गेलो ना यांच्याकडं जायचंच नाही, की पोताच मागती आहे ना, आता जायचंच नाही. पण आणि का कुणास ठाऊक परत तिकडे जाणंही झालं नाही. राघवला घेऊन पायी गेलो तरीसुद्धा तिकडे जाणं झालं नाही. म्हणून तेव्हा ती खूप हट्ट धरायची. आता आली ना परिक्रमेला, आता परत येऊ नको, जेव्हा येशील ना तर नातूच घेऊन ये, तशी येऊ नको, अशी म्हणत होती. आणि खूप भगवंतावर खूप प्रेम करणारी, रात्रंदिवस ग्रंथ वाचते आहे. आणि रामावर इतकं प्रेम आहे. रामायण, तुलसी रामायणसारखं वाचन चालू आहे. रामाचे भजनं वगैरे मला म्हणून दाखवले. माझ्याकडे छोटा मोबाईल होता, पण मी त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून घेतलं होतं. खूप गोड आवाज ते. मग त्यांनी सांगितलं, माझी जुनी 12वी झालेली आहे आणि माझं खूप शिक्षण झालं. मला तर महाराष्ट्रात म्हणजे तिकडं तर असं वाटत नव्हतं की मला कुणी नोकरी करू देईल, तिकडं कुणी राहू देईल. पण घरचे लोकही, माहेरचे लोक सगळे बाकीचे अडाणी होते. पण इकडे लग्न झाल्यावर पतीसुद्धा चांगले मिळाले आणि सगळं चांगलं झालं. म्हणून ते पहिल्या आठवणी वगैरे त्यांनी सांगितल्या. ते बाबाजीसुद्धा खूप हुशार होते. त्यांनीसुद्धा परमार्थातल्या खूप गोष्टी आम्हाला सांगितल्या बसल्यावर. आणि नंतर एक मला वाटतं मृत्युंजयचं असं एक कार्ड वगैरे त्यांनी दिलं की हे तुम्ही सोबत ठेवा म्हणे. हे जर सोबत असेल तर काही म्हणजे अकाल मृत्यू जो असतो तर तो टळत असतो. म्हणून ते सोबत ठेवायला त्यांनी 2-3 दिले होते तसे मृत्युंजयचे ते पत्रक. तर त्यांनी असं सांगितलं की एक बस चालली होती आणि ती बसची ॲक्सिडेंट झाला. बस पलटी झाली, पण ज्याच्या खिशात ते होतं मृत्युंजयचं, तर हे सगळे माणसं म्हणजे सगळे मेलेच होते. फक्त हाच एकटा जसा अंग झटकूनच उठून आला, म्हणजे याला काही त्रास झाला नाही. म्हणजे तुम्हीसुद्धा हे सोबत ठेवा. आम्हालाही त्यांनी 2-4 दिले होते, नेहमी सोबत असू द्या. आणि रामायणामधल्यासुद्धा खूप गोष्टी सांगायचे. त्यांनीसुद्धा एवढं आमचं दोघांचंही खूप कौतुक केलं की एवढी साधना करायला निघाली आणि तू महाराष्ट्राची कन्या आहेत. मला खूप आनंद होतो तुला बघून आणि तुझ्यासोबत बोलून, तुला आज इथं ठेवून घेऊन. असं वाटतं तुला जाऊच देऊ नये. असं खूप वेळ त्या बोलतच होत्या. पण आता त्यांनी रामायणावरती PhD केलेली आहे. मुलांनी त्यांच्या रामायणावरती, तुलसी रामायणावरती PhD केलेली आहे. म्हणजे खूप. आणि त्यांनी जेव्हा त्या रामायण वाचत होत्या, त्या गरोदर असताना, म्हणजे त्यांच्या मुलाचा तो गर्भ त्यांच्या पोटात असताना त्या माताजी रामायण वाचत होत्या. म्हणून जन्मताच त्याला रामायणाचा आपोआप एवढा अभ्यास झाला, एवढं ज्ञान प्राप्त झालं की त्याने मोठं झाल्यावर PhD केली रामायणावरती. म्हणजे त्याला गर्भसंस्कार म्हणतात. त्या माताजीने मला सांगितलं की तू सुद्धा असं काहीतरी ग्रंथ वाचत जा. मी म्हटलं आता ही म्हातारी उगाच डोकं खाती असं मनात वाटलं. पण खरोखर त्या गोष्टी खूप काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. गर्भावस्थेमध्ये ग्रंथ जास्तीत जास्त वाचले पाहिजे, चांगले संस्कार मिळावे म्हणून, आणि चांगले विचार मुलाचे व्हावे म्हणून आपले विचार चांगले ठेवले पाहिजे. आपणही शुद्ध वातावरणामध्ये राहिलो पाहिजे.
कारण हे सगळ्या गोष्टी आता इथं सांगायच्या नाही आहेत, पण त्यांनी जे सांगितलं ते सांगते आहे. म्हणून आता त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गप्पा झाल्या आणि आम्हालाही सुद्धा मला तर खूप विशेष वाटायचं की गर्भावस्थेमध्ये जर रामायण वाचलं तर मुलगा रामायणावरती आपोआप काही अभ्यास न करता एवढं त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कारण हे खूप घेण्यासारखं आहे आणि ह्याच्यावर विचार करण्यासारखं आहे. म्हणून आता बराच वेळ झाला, आता जवळजवळ 1 वाजलेला आहे. मग आम्ही आता म्हणू लागलो निघायचं आहे. त्यांनी सांगितलं असं वाटतं तुम्हाला जाऊच देऊ नये, पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं तुम्ही बघा ना किती ऊन पडतंय बाहेर, उन्हाच्या आधी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलं पाहिजे. कारण आता होळीनंतर तर जास्त ऊन पडणार आहे, पाडव्याला वगैरे खूप ऊन असेल, आम्ही तोपर्यंत ओंकारेश्वरला गेलो पाहिजे. आता त्या माताजीने सांगितलं ठीक आहे, ते बाबाजी म्हटले ठीक आहे. मग आम्ही त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि नर्मदेहर म्हणून आता आमचं बॅग वगैरे काठी कमंडल घेऊन तिथून निघालो आणि त्या गावाच्या बाहेर गेलो. गावाच्या बाहेर जाऊन आता पुढे जो रस्ता लागला तो रस्ता म्हणजे हरद्यावरून येणारा आणि पुढे इकडे खंडव्याला जाणारा जो रोड आहे, तर त्या रोडला आम्ही लागलो. पण त्या रोडला लागल्यावर मला एवढे चक्कर यायला लागले आणि एवढी खळबळ व्हायला लागली, आता काहीच कळेना काय झालं आहे ते. पण अचानक एवढं कडक ऊन पडलेलं, 1-1:30 वाजलेलं आणि कडक उन्हामध्ये एवढं चालायला लागलो आणि जेवण करून तेलकट खाऊन. मग थोडं पुढं गेल्यावर मी यांना म्हटलं जरा आपण झाडाखाली बसू. मग झाडाखाली थांबायला गेलो तर भयंकरच काही कळेच ना काय होतं आहे आणि मग इतक्या उलट्या होऊ लागल्या की भयंकर उलट्या. आता तर काहीच कळेना, जेवढं जेवलेलं होतं सगळं पडलं. पण हे सगळं की पाय दुखतो आहे म्हणून गोळी घेतली, पण त्याच्यासाठी पित्ताची गोळी अगोदर घेतलेली नव्हती म्हणून उलट्या होऊ लागल्या आणि पित्त वाढलं, तेलकटही खाल्लं, हे सगळं जे नको तेच झालं आणि ऊनही लागतं आहे म्हणून भयंकर उलट्या झाल्या. आता एवढी घायाळ झाले, आता मी म्हटलं मी चालू शकत नाही. माझ्या पतिदेवांनी सांगितलं आपल्याला चालावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता आपण मागे 3 किलोमीटर जाऊ शकत नाही आणि आता पुढं जावंच लागणार आहे. आता काय करायचं? मग आता मी नर्मदा मैयाला हात जोडले आणि नर्मदा मैयाला सांगितलं मैया आता शेवटी माझ्यावर गाडीत बसायची वेळ येऊ देऊ नको. कारण पहिल्यापासून सुरुवातीपासून मी तुला सांगतच आले की माझी पायी परिक्रमा पायीच पूर्ण करून घे आणि निर्विघ्नपणे पूर्ण करून घे. कारण पूर्ण होण्याला खूप महत्त्व आहे. म्हणून माझी अर्धवट ठेवू नको. परत कधी होईल का नाही होईल, पण एवढी तरी पूर्ण करून घे आणि आता मला चालायला शक्ती दे. कारण आता मी चालले नाही तर मला गाडीत जायची वेळ येईल. हे तर जाऊ शकतील पायी पुढच्या गावापर्यंत, पण मी जर पायी चालू शकले नाही तर म्हणतील तू मला गाडीत बसवून देतील आणि मला तसं करायचं नाही आहे, तसं कधीच होऊ देऊ नको. म्हणून असं म्हटले आणि मी म्हटलं मला थोडं पाणी द्या प्यायला. पाणी घेतलं आणि नर्मदेहर म्हणून असं एकदम आतून नर्मदेहर म्हणून उभी राहिले आणि लगेच चालायला लागले. आता चालता पुढे ते 2-3 किलोमीटर ते पोखर्णी गाव होतं. त्या पोखर्णी गावामधूनच तो रस्ता होता. मग त्या पोखर्णी गावामधून आता पुढे 4-5 किलोमीटर अगदी थांबलोच नाही, 5 किलोमीटर नुसतं चालतच गेलो एकदम. तर पुढे एक धानोरा म्हणून गाव लागलं. त्या धानोरा गावामध्ये गेल्यावर आता गावही छोटंसं होतं. तिथे रस्ता वगैरे काही, रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानं होते, छोटे हॉटेल होते. मग माझे पतिदेव म्हटले इथं चहा वगैरे घ्यायचा आहे का? पण चहाही घ्यायला नको वाटत होतं. असं वाटायचं परत उलटी होईल, कारण पित्त आता उन्हाने भयंकर वाढलेलं होतं. मग आता चहाही नको वाटला म्हणून तसंच पुढे निघालो. तर पुढे 3 किलोमीटरवरती एक दगडखेडी म्हणून गाव लागलं आणि आता हे दगडखेडीच्या अलीकडेच डाव्या हाताला एक देवीचं मंदिर आहे. ते म्हणजे चंद्रघंटा माता म्हणून अशी देवीचं खूप मोठं मंदिर आहे. खूप मोठा सभामंडप वगैरे आहे. तिथं पाण्याची वगैरे व्यवस्था आहे, बोरचं पाणी आहे आणि तिथे बसवाले परिक्रमावासीसुद्धा तिथे थांबतात आणि पायीवालेसुद्धा आता थांबतात. तर आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. तिथे चौकशी केली तर त्या पुजाऱ्यानेच ते मंदिर बांधलेलं आहे, पण तो पुजारी तिथे नव्हता आणि सेवेकरी कोणी नव्हता. मग
आता थांबून काय करायचं? आणि त्रास इतका होत होता, एवढी गळून गेले होते, आता घायाळ झालेले होते उलट्याने. म्हणून आता डॉक्टरची चौकशी केली. इथं गावात कुठे डॉक्टर असेल का? तर त्या लोकांनी सांगितलं नाही. तुम्हाला इथून 8 ते 10 किलोमीटर जावं लागेल, तेव्हा तुम्हाला डॉक्टर मिळेल. त्याच्याशिवाय तुम्हाला डॉक्टर मिळणार नाही. मग आता कुणाकडे नंबर वगैरे असेल तर ते म्हटले तसं काही नाही. आता काय करायचं? एवढा प्रश्न पडला. इथं तर जंगलच आहे, कारण गावही अजून अर्धा-पाऊण किलोमीटर पुढे होतं दगडखेडे. गावाच्या अलीकडेच मंदिर होतं. आता थांबून उपयोग नाही. आता 4:30 पावणे 5 वाजलेले होते. अर्ध्या 1 तासामध्ये दिवस मावळेल अशी परिस्थिती झालेली होती. आणि माझे पतिदेव म्हटले, आता आपण इथं जर थांबलो तर आपल्याला सकाळीसुद्धा तिथपर्यंत चालतच जावं लागेल जिथं दवाखाना आहे. म्हणून आपण तिथं आत्ताच गेलेलं बरं राहील, म्हणजे काहीतरी उपचार करता येईल. इथं बसून आपल्याला काही भेटणार नाही आणि तुझी परिस्थिती खूप भयंकर दिसते आहे. म्हणून सगळेच म्हटले आपण पुढे जाऊ. आता मी थोडा धीर धरला. मैयाला सांगितलं, मैया आता तूच काय ते करणार आहेस, पण तुला जे शब्द सांगितलेला आहे की गाडीत बसायची वेळ येऊ देऊ नको आणि परिक्रमा खंडित करू नको, आणि आत्तापर्यंत जसं चालवलंय तसं मला व्यवस्थित चालव, किती त्रास होऊ दे, पण चालायचं माझं बंद करू नको. आणि खरोखर नर्मदेहर म्हटले, पुन्हा एकदा पाणी पिले, कारण खूप कोरडं पडायचे. म्हणून पाणी पिले आणि आता पुन्हा चालायला लागले. हे सगळे पुढं चालायचे. माझे पतिदेवाचा आणि आमचा अंतर 1 किलोमीटरचा अंतर झाला होता. का? तर लोक सांगायचे दवाखाना आहे पुढे 8 किलोमीटरवर, पण डॉक्टर संध्याकाळी तिथं राहत नाही. संध्याकाळी डॉक्टर निघून जातो दिवस मावळल्यावर. म्हणून माझे पतिदेव म्हणायचे, तुम्ही हळूहळू या, मी पुढं जातो आणि डॉक्टरला थांबवतो जर जाणार असेल तर, किंवा मग त्यांना तुम्ही हळूहळू येत असाल ना, मी डॉक्टरला इकडे घेऊन येतो. असं आमचं चालू होतं. म्हणून 1 किलोमीटरचा अंतर पडला. हे दोघंही थोडे त्यांच्या मागे मागे चालायचे आणि मी तर सगळ्याच्या मागे. 8 किलोमीटर जायचं म्हटल्यावर आता चांगली असताना सुद्धा 1-1.5 तास लागतोय. मग आता हळूहळू मी पाठीमागून चालतच होते आणि चालता चालता 8 किलोमीटर जायचं म्हटल्यावर पण नर्मदा मैयेला फक्त सांगत होते आणि नर्मदेहर म्हणून फक्त चालत होते, तर नर्मदा मैया खरंच चालवित होती. पोटात अन्नाचा कण नाही आहे. दुपारपासून सारख्या उलट्या होत आहेत. पाणी पिले तरी उलट्या होत आहेत. एवढा त्रास होतो आहे, तरी नर्मदा मैया माझी एवढी मला चालवती आहे की 8 किलोमीटर मी कशी चालून गेले मलाच काही कळलं नाही. पण एक एक दिवस खूप भयंकर असतो, कारण आपण परिक्रमेमध्ये गेल्यावर असे अनुभव येतात, पण सगळ्यांचे अनुभव सारखेच असतात. मला जो त्रास झाला तो तुम्हाला होईलच असं नाही आहे, कारण माझा अनुभव आणि सगळ्यांचा अनुभव सारखा नसतो. म्हणून आता कसं तरी 8 किलोमीटर तिथून चालून गेलो, तर तिथे एक चौफुला होता आणि त्या चौफुलावरती घरं नव्हते, पण छोटे छोटे हॉटेल होते, दुकानं होत्या. आणि तिथेच त्या चौफुल्याला त्या ठिकाणाचं नाव होतं झुमर खाली. तर त्या झुमर खाली तो फाटा होता. पण त्या फाट्यावरती गेल्यावर आता माझे पतिदेव पुढे गेले होते आणि चौकशी केली, इथं दवाखाना कुठं आहे. तर तिथेच उजव्या हाताला जो रस्ता जातो आहे त्या चौफुल्यावरचा, त्या रस्त्याने थोडंसं गेलं की लगेच तिथे दवाखाना आहे. म्हणून तिथे माझे पतिदेव गेले. आता नवीनच दवाखाना झालेला होता. मग तिथं गेल्यावर त्या डॉक्टरांना विचारलं की किती वेळ थांबतात, थोडं थांबा, आमचे परिक्रमा असे येत आहेत तर खूप त्रास होतोय. मग आम्ही तेवढ्यात पाठीमागून गेलो, ते आम्हाला रोडला घ्यायला आले. आम्ही दवाखान्यात गेलो, तर तिथं गेल्यावर डॉक्टरनी बघितलं, तर डॉक्टरनी सांगितलं, अरे तुम्ही पायी चालता या अवस्थेत, अहो तुम्हाला किती त्रास होतो, किती घायल झालात तुम्ही. आणि खरोखर त्यांनी सांगितलं तुम्हाला सलाईनच घ्यावे लागणार आहेत. पण तो म्हटला आत्ता नाही, आता मी एक इंजेक्शन देतो तुम्हाला आणि काही गोळ्या देतो, मग मी सकाळी 8 वाजता येतो तेव्हा तुम्हाला सलाईन देईल. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, सलाईन तर आत्ताच द्या, कारण आम्ही पायी परिक्रमेमध्ये आहोत आणि आम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत थांबत नाही. डॉक्टर म्हटले, अरे हे कुठं शक्य आहे का, असं कुठं असतंय का, तुम्ही 8 वाजेपर्यंत थांबणार नाही, अरे तुम्हाला 2 दिवस इथं आराम करावा लागेल, ही माताजी चालू शकणार नाही. आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं तसं नाही आहे, मग आमची नर्मदा मैया चालवती. ते म्हटले चालवती ना, मग ठीक आहे, पण आता तर मी सलाईन देऊ शकत नाही, कारण आता इथं कुणीच थांबत नाही आणि तुम्हीसुद्धा इथं थांबू नका.
कुठंतरी जा तुम्ही एखाद्या गावामध्ये, कुठंतरी मुक्कामाला जा, इथं थांबू नका, इथं कुणीच थांबत नाही. रात्रीच्या वेळी इथं या चौफुल्यावरती इथं भीती आहे, इथं चोरी होते, इथं काही होतं, इथं सगळे बेवडे असतात, त्यामुळे इथे कुणीच थांबत नाही आणि इथं कोणती दुकानंही उघडी नसते, कोणतं हॉटेलही उघडं नसतं. रात्री 8-9च्या नंतर तुम्हाला काही इथं भेटणार नाही आणि कोणी दिसणारसुद्धा नाही. तुम्ही कुठं मुक्काम करणार आहे? माझ्या पतिदेवाने सांगितलं, मैया जिथं थांबा म्हणेल तिथं थांबणार आहोत. आता डॉक्टरनासुद्धा विशेष वाटू लागला. ते म्हटले, मग तुम्ही थांबा कुठंही, पण सलाईन सकाळीच घ्या. माझे पतिदेव म्हटले, नाही आत्ताच सलाईन द्या. ते म्हटलं, मी तर थांबणार नाही, मग सलाईन लावून देतो, तुम्ही काढाल का? माझे पतिदेव म्हटले, हो चालेल. मग बाहेर तिथं पडवीमध्ये बाकड्यावरती त्यांनी सांगितलं, इथं सलाईन लावतो. माझे पतिदेव म्हटले, चालेल. बाहेर तिथं बाकड्यावरती सलाईन लावलं. तिथं झोपले मी आणि सलाईन लावून डॉक्टरने औषधं वगैरे अगोदरच देऊन टाकले, पैसे घेऊन टाकले आणि सांगितलं, आता मी कुलूप लावून चाललेलो आहे, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर इथं थांबा. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. आता डॉक्टर निघून गेले आणि थोड्या वेळाने आता थांबायचं कुठं, आता या पडवीत कसा मुक्काम करायचा म्हणून इकडं तिकडं बघू लागले. तर त्याच समोर छोट्या छोट्या एक नवीन खोल्यांचं बांधकाम चालू होतं. नुसतं भिंती बांधलेल्या होत्या आणि वरून पत्रे ठोकलेले होते. आतमध्ये वाळू वगैरे प्लास्टर काही झालेलं नव्हतं, वाळू तशीच पडलेली होती. माझे पतिदेव म्हटले, मी तिथं जाऊन बघून येतो. तिथं जाऊन बघून आले तर तिथे खोल्या आहेत, त्या बांधकाम नवीनच चालू आहे, पण तिथं पाणी वगैरे मारलेलं खूप गार आहे मध्ये, पण वाळू आहे, वाळूमुळे गरमी येईल आणि त्या जे दरवाजे आहे त्यालाही झडपा लावलेले नाही आहे. पण तरीसुद्धा तिथं मुक्काम करायची आमची तयारी चालू होती. आता हॉटेलही सगळे बंद झालेले होते माझं दवाखान्याचं बघेपर्यंत. आता जेवणाची पंचायत झालेली होती. आता काय करायचं? आणि आता हिला एवढी घायाळ झालेली, हिला काही खाऊ घातल्याशिवाय गोळ्या देता येणार नाही. सलाईन चालू होतं म्हणून वायाळदादा समोरच्या बाकड्यावरती बसले, बॅगा तिथंच त्यांच्याजवळ सगळ्यांच्या ठेवलेल्या आहेत आणि माझे पतिदेव इकडं तिकडं बघू लागले, कुठं काही व्यवस्था होईल का. तर समोर एक हॉटेल चालू होतं त्या मोठ्या रोडच्याच डाव्या बाजूला आणि मला वाटतं मामा भाषे असं काहीतरी त्या हॉटेलचं नाव होतं. तर त्यामधला तो भासा जो आहे तो दोघांनी, मामाने आणि भाच्याने एकत्र हॉटेल काढलं, पण तो भाचा वारला. मग तो मामा एकटे बिचारे चालवतात. तर त्यांनी असं ठरवलं की परिक्रमावासियांची सेवा केली पाहिजे. तसं तेव्हा तर ठरवलेलं नव्हतं, पण माझे पतिदेव तिथं गेले आणि विचारलं, आम्ही परिक्रमावासी आहोत, आमच्या जेवणाची काही व्यवस्था इथे होईल का? त्यांनी सांगितलं, ठीक आहे. किती जण आहात? सांगितलं 4 जण आहे, पण आमच्यासोबत एक माताजी आहे, तर ती खूप आजारी आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुमचं ते आवरलं की जेवायला या. मग आता तर प्रश्न मिटला. पण त्यांनी सांगितलं, भाजी मी माझ्या पदर देईल, तुम्ही रोट्याचे पैसे द्या. माझे पतिदेव म्हटले, ठीक आहे, जसं असेल तसं. मग पुन्हा ते आमच्याकडे आले, तोपर्यंत सलाईन संपलं. आता 8-8:30 वाजलेले होते आणि आता मला एकदम फ्रेश वाटत होतं. सलाईन घेतल्यामुळे आपण सगळं सलाईन संपेपर्यंत फक्त नर्मदे हरच चालू होतं, कारण सलाईनाने काही होणार नव्हतं. मला माहिती होतं माझी नर्मदा मैयाच काय ती करू शकते. भयंकर प्रसंग होता त्या दिवशीचा. आता एवढी रात्र झालेली आहे, 8:30 वाजले. बॅगा घेऊन तसंच त्या हॉटेलकडे गेलो आणि त्या हॉटेलच्या मालकाने आम्हाला जेवायला दिलं सगळ्यांना. पण जेवण करता करता माझे पतिदेव कुठेही जाऊ, पण ते परिक्रमावासी आणि नर्मदा मैयेचं महत्त्व सांगितल्याशिवाय ते जेवतच नाहीत. कुणी असेल, त्या हॉटेलच्या मालकाला सुद्धा आता तो आमच्याजवळच बसला, कारण त्याला खूप विशेष वाटत होतं. तो म्हटला, मला प्रश्न विचारायचे, तुम्ही या माताजीला का तकलीफ देता? हिला घेऊन का पायी परिक्रमा करता? आणि हिला एवढा त्रास होतोय तरीसुद्धा तुम्ही पायी चालताय, असं का करताय? तर त्यांनी सांगितलं, काही नाही, पण आमची एक भावना आहे, आमची श्रद्धा आहे, म्हणून आम्ही हे सगळं करतो. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं, जर परिक्रमावासियांची सेवा केली, नर्मदा मैयेची सेवा घडली तर खूप पुण्य असतं. म्हणून त्याने ठरवलं की मी सुद्धा आता माझ्या भाच्याच्या नावाने मी आजपासून परिक्रमावासियांना जेवण देत जाईल. आपण आता कधीही गेलो पायी तर ते परिक्रमावासियांना तिथं जेवण देतात. कुणाचं काही असेल, किती गिराईक असेल ते बाजूला बघतील, पण परिक्रमावासियांना पहिलं जेवण तयार करून देणार,
कारण त्या भाच्याच्या नावाने आणि माझ्या पतिदेवाने अशा काही गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या, म्हणून त्यांची भावना तशी निर्माण झाली की आपण परिक्रमवासियांची सेवा करायची. आणि अन्नदानाने सगळ्यात मोठं दान आहे असं सांगितलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं, पण तुम्ही मुक्काम कुठं करणार? मग सांगितलं, त्या समोर ज्या रूम दिसतात ना, तर तिथं थांबायचा विचार चालू आहे. तो म्हटला, ठीक आहे. आता इथं कुणीच नसतं हां. रात्रीच्या वेळी इथं एकदम स्मशान असतं, म्हणजे स्मशान शांतता असते. इथं कुणी नसतं, सगळ्या दुकानं बंद आहेत. इथं भेटले तर फक्त बेवडे, तुम्हाला असे दारुडे वगैरे असेच लोक भेटतील, पण शक्यतो तेही भेटणार नाही 10च्या नंतर. आणि भीतीचं खूप वातावरण आहे. इथं चोरी होऊ शकते, इथं काही होतं आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढं कुठंतरी जा. माझे पती म्हटले, आता एवढ्या रात्री पुढं कसं जाणार आम्ही? मग ते म्हटले, नर्मदा मैया आहे, नर्मदा मैया बघून घेईन आम्हाला. नर्मदेहर म्हटलो आणि त्यांनी सांगितलं, आम्ही असतो पण आम्ही पाठीमागच्या बाजूला झोपतो. आम्हाला खूप पुढं झोपायचीसुद्धा भीती वाटते. आम्ही पाठीमागच्या बाजूला असतो, मी आणि इथला एक कामगार असतो, तर आम्ही दोघं असतो. आणि तुम्हाला जर काही गरज वाटली, काही भीती वाटली तर आम्हाला हाका मारा. तसं काही नर्मदा मैया वेळ येऊ देणार नाही हे आम्हालाही माहिती होतं. पण तिथून जेवण वगैरे करून आता बॅगा घेऊन नर्मदेहर म्हणून तिथून निघालो. त्या रूममध्ये आलो तर सगळं ओलंच होतं, कारण भिंतीलाही सगळं पाणी मारलेलं होतं. आणि आता रात्रीची थंडी वाजते आहे सकाळपर्यंत आणि दिवसभर ऊन लागतं आहे. मग अशा वेळी आम्ही तिथे त्या ठिकाणी त्या ओल्यामध्ये, म्हणजे वाळू होती आणि ती वाळू आता थोडी वाळूनं गरम लागेल म्हणून त्या वाळूवरतीच आसन टाकलं. तिथेच आता येता त्या हॉटेलमध्येच नळ वगैरे पाणी होतं टाकीला, हातपाय वगैरे धुवून आलो. तिथूनच कमंडलू भरून आणले, कारण इकडं काही पाणी वगैरे काही व्यवस्था नव्हती. म्हणून कमंडलू भरून आणलेले होते. आता तिथे आल्यावर मी गोळ्या वगैरे घेतल्या. आता सलाईनाने एकदमच फ्रेश वाटत होतं. म्हणून त्या ठिकाणी आरती वगैरे केली आणि आरती झाल्यावर आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आपण इथे थांबलोय, पण किती लोकांचा नकार आहे इथं थांबायला. इथं फक्त नर्मदा मैयाच्या भरोश्यावर थांबलेलो आहोत, म्हणून इथे दुसरी कोणतीही व्यवस्था नाही आहे आणि पाण्याची काही व्यवस्था नाही. मग आपण इथून जरा लवकरच पुढे निघून जाऊ आणि पुढं कुठंतरी स्नान करू जिथं हँडपंप काही दिसेल, कारण इथं तर काही व्यवस्था दिसत नाही. हे लोक सगळे पाणी आणतात, ते बाहेरून कुठून तरी पाणी आणतात. म्हणून सांगितलं, ठीक आहे. पण त्याच परिसरामध्ये, म्हणजेच तुम्हाला मुद्दामून मला एक वेगळी अशी एक कथा सांगायची आहे की त्या झुमर खालीपासून उजव्या बाजूला, म्हणजे नर्मदा मैयाकडे जे जंगल दिसतं आहे, ते जंगल म्हणजे ओंकारेश्वरपर्यंत आहे. म्हणजे हंडियापासून तर थेट ओंकारेश्वरपर्यंत जे जंगल आहे, ते जंगल म्हणजे पूर्वीचं भयंकर जंगल. पण आता त्या जंगलामध्ये काही पाणी भरलेलं आहे. म्हणजे 2 डॅम आहेत, एक ओंकारेश्वर बांध आणि एक पुनासा बांध. या 2 धरणामुळे जंगल पूर्ण पाण्याने व्यापलेलं आहे. जास्त काही जंगलाचा प्रसंग येत नाही, पण त्या जंगलामध्ये अशी एक कथा घडलेली आहे. कारण आपण तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणार नाही आहे, म्हणून इथूनच ती कथा सांगणार आहे. अतिविशेष आणि अतिमहत्त्वाची आहे. म्हणून पूर्वी असा एक प्रसंग घडला की जेव्हा बृहस्पती, देवांचे गुरु बृहस्पती आणि ममता ह्यांच्यापासून एक मुलगा झाला. आणि तो मुलगा आता बृहस्पती म्हणू लागले तू सांभाळ, आणि ती ममता म्हणू लागली तुम्ही सांभाळा. दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि दोघांच्या वादामध्ये आता तो मुलगा खिळू लागला. म्हणजे त्या मुलाचं नाव ठेवायचं तर त्या वादाचंच नाव ठेवलं. म्हणजेच भरद्वज मिमम, म्हणजे हा म्हणतो तू सांभाळ, तो म्हणतो तू सांभाळ, असं संस्कृतमध्ये भरद्वज मिमन म्हणता ते त्याचं नावच भरद्वाज पडलं. आणि तो भरद्वाज नावाचा मुलगा आता अंगणामध्ये खेळू लागला. म्हणजे लहानाचा मोठा होता, 1-2 वर्षाचा झाला आणि तो अंगणात खेळतो आहे. तर त्याला खेळता खेळता मरुताने त्याला बघितलं, मरुतगण. आणि त्या मरुताने ठरवलं की ह्याला चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवायचं. म्हणून त्याला वनामध्ये
तो दुष्यंताचा पुत्र म्हणजे दुष्यंत राजा जो होता त्याचा मुलगा भरत, आणि भरताकडे त्याने भरद्वाजाला नेऊन घातलं. भरद्वाज तिथं राहिले, पण तिथे राहत असता आता ममता आणि बृहस्पतीला कळतंय की हा खूप ज्ञानी आहे, अति विशेष अति महत्त्वाची कथा आहे. मग भरद्वाज आनंदात राहतो आहे, पण तो एवढा ज्ञानी आहे कारण देवांच्या गुरूंपासून झालेला आहे, म्हणून एवढा ज्ञानी आहे की तो वेदांचं अध्ययन करू लागला. आणि वेदांचं अध्ययन करता करता इतका मोठा झाला की त्याला एका जन्मामध्ये सगळ्या वेदांचा अभ्यास झाला नाही, म्हणून त्याने इंद्राकडून आणखी 3 जन्म मागून घेतले आणि 3 जन्मामध्ये त्याने वेदाध्ययनच केलं. मग पुढे तर ऋग्वेदाच्या 6व्या मंडलामध्ये त्यांच्या काही ऋचासुद्धा आहेत. मग वेदमंत्राची ते द्रष्टे झाले, मोठी ख्याती झाली त्यांची वेदमंत्रामध्ये, आणि ते इतके मोठे झाले. मग ते अवंती नगरीमध्ये राहू लागले. अवंती नगरी म्हणजे उज्जैनी नगरी. त्या उज्जैन नगरीमध्ये राहत असता एक दिवस त्यांना असं वाटलं की आपण नर्मदा किनारी जाऊन काहीतरी अनुष्ठान करावं, म्हणून अनुष्ठान करण्यासाठी नर्मदा किनारी आले आणि त्यांचं कितीतरी वर्ष ते अनुष्ठान चाललं. पण अनुष्ठान चालू असताना एक दिवस मय्यवरती स्नानाला जात होते आणि स्नानाला जाता जाता मध्ये रस्त्यामध्ये त्यांना एक नर्मदा मय्येमध्ये स्नान करणारी एक ललना दिसली, म्हणजे एक सुंदर स्त्री दिसली. आणि ती सुंदर स्त्री दिसल्यावर आता हे रस्त्याने चालताहेत, समोर ती दिसल्याबरोबर त्यांचं वीर्य सत्खलन झालं. म्हणजे आता तर ते थोडे लाजल्यासारखे झाले आणि त्यांना वाईट वाटलं, कारण मनाची खूप चंचलता झाली त्या स्त्रीला बघितल्यामुळे, आणि आता त्यांनी पश्चाताप झाला. ते तिथून निघाले आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन मग त्यांनी स्नान केलं. पण जिथे ते वीर्य पडलं ते भूमिमातेने म्हणजे पृथ्वी मातेने ते आपल्या पोटामध्ये सामावून घेतलं. आणि त्यापासून आता तर भरद्वाज ऋषी महान ऋषी झाले होते, ते तिथून निघून गेले, त्यांचं अनुष्ठान चालूच होतं. पण इकडे भूमीने त्या वीर्याला सांभाळून त्याच्यापासून एका मुलाला जन्म दिला, म्हणजे एक मुलगा त्याचा झाला. तो मुलगा म्हणजे जमिनीतून निघाला, भूमीतून निघाला, म्हणून तो जन्मताच असा लाल रंगाचा होता. म्हणून एवढा लाल बुंद होता, त्यामुळे त्याचं नाव अंगारक ठेवलं. आणि तो भूमिपुत्र आता लहानाचा मोठा होऊ लागला. का इतका आता आईच्या जवळ राहता राहता आई त्याचं खूप लाडकोड करायची, खूप प्रेमाने सांभाळायची, आणि तो खूप ज्ञानी होता. पण लहानाचा मोठा होता होता तो मुलामध्ये खेळायला जायचा, तेव्हा त्याला बाकीचे मुलांच्या घरी त्याला आई दिसायची आणि वडीलही दिसायचे, पण यांच्या घरी काही त्याला वडील दिसत नव्हते, त्याला फक्त आई दिसायचे. मग त्याने आईला विचारलं, आई तुला एक विचारू का? आई म्हटली विचार ना. मुलाने सांगितलं, आई माझे वडील कुठे आहे गं? कारण सगळ्यांच्या घरी आई आणि वडील दोघंही आहेत, आपल्या घरी नुसती आईच का आहे, वडील का नाही आहे? त्यावेळी आईने काहीतरी दुसराच विषय बदलून त्याला दुसऱ्याच गप्पा गोष्टी सांगू लागली. पण आता आई त्याला रोज प्रेमाने एवढं खाऊ घालायची, इतकं प्रेम जडलं होतं त्याच्यावरती की आता त्याला कधीच कुठं एकटं टाकायची तिची इच्छा नव्हती. पण मुलाने सांगितलं, आई एक दिवस हट्टच धरला, आता तू मला जीव घालणार आहे ना, मी अजिबात जेवणार नाही, जोपर्यंत तू माझा बाप सांगत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. मग बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं असतं ना. तर सांगितलं माझा बाप मला सांग कोण आहे आणि कुठं आहे तरच मी जेवेन. आई म्हटली बाळा अरे असा हट्ट नाही धरायचा. त्याने सांगितलं अजिबात नाही, इथून पुढे एक घाससुद्धा मी कधी जेवणार नाही. आता आईला खूप मोठा प्रश्न पडला, आता काय करायचं? मुलाने हट्ट धरलाय. आईने सांगितलं ठीक आहे, तुझे वडील आहेत ना ते भरद्वाज ऋषी आहेत, खूप महान ऋषी आहेत आणि खूप तपस्वी आहेत. त्याने सांगितलं हो मी सुद्धा त्यांचं नाव ऐकलं आहे. ऋग्वेदामध्ये ते वेदमंत्रामध्ये ते वेदमंत्राचे द्रष्टे आहेत, त्यांची खूप ख्याती आहे, मी ऐकलं आहे. मलासुद्धा त्यांच्याकडे नेऊन घाल ना आई, मलासुद्धा खूप ज्ञानी व्हायचं आहे. आई म्हटली बाळा मला तुझ्याशिवाय करमत नाही रे, मी तुला नाही नेऊन घालू शकत. पण मुलाने हट्ट धरला. तेव्हा आईने सांगितलं ठीक आहे, आता
मुलगा म्हटला, उद्या सकाळी नेऊन घालशील ना? आईने सांगितलं हो. मग मुलगा आता जेवला. आई जेवण खाऊ घालत होती, पण आईला खूप दुःख होत होतं. जसं भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच गोकुळामधून, वृंदावनामधून, गोकुळामधून मथुरेला जायचं आहे, की जो अक्रूर त्यांना घ्यायला आलेला आहे, त्यांच्यासोबत उद्या भगवान जाणार आहे, हे यशोदा मैयाला माहिती आहे. म्हणून यशोदा मैया भगवान श्रीकृष्णाला खाऊ घालती आहे, झोपू घालती आहे, पण स्वतः रात्रभर झोपलेली नाही आहे. आणि ही भूमी मातासुद्धा हिची तीच अवस्था आहे. हिलासुद्धा आता करमत नाही आहे. कारण एवढ्या दिवस याला सांभाळलं, जवळ ठेवलं, आता याचा मोह मला सुटत नाही आहे. याला उद्या नेऊन घालायचं आहे. पण भूमीला खूप वाईट वाटू लागलं. रात्रभर झोप आली नाही आणि रात्रभर असं वाटायचं सकाळच होऊ नये. पण हे थोडं थांबणार आहे. सकाळ झालीच आणि सकाळी झाल्याबरोबर मुलगा उठला आणि आईला म्हणू लागला, आई लवकर आवर बरं, आंघोळ कर बरं, मलाही आंघोळ घाल बरं, मला लवकर जायचं आहे, मला पिताजीला पाहायचं आहे. आईने सांगितलं, ठीक आहे. आता लवकर आंघोळ देवपूजा वगैरे आवरून आई त्या बाळाला आता औक्षण करू लागली. कुंकवाचा टिळा त्याच्या कपाळाला लावला आणि औक्षण करून सगळी इडापिडा टळो, माझा मुलगा खूप मोठा व्हावा म्हणून आई त्याला आशीर्वाद देऊ लागली. आणि आई त्याला स्वतः घेऊन भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये गेली. ती त्या अवंती नगरीमध्ये. आणि गेल्यावर भरद्वाज ऋषी त्या ठिकाणी साधना करत होते, तपश्चर्या करत होते. तर आता भूमी माता मुलाला घेऊन आलेली. भरद्वाज ऋषींनी पाहिलं आणि भरद्वाज ऋषींना एवढा आनंद झाला की हा माझा मुलगा आहे. त्यांना जाणलं होतं, त्यांना अंतर्ज्ञानाने सगळं माहिती होतं, म्हणून त्यांनी ओळखलं आणि त्यांचं स्वागत केलं. दोघांनाही आदर सत्काराने तिथे ठेवून घेतलं. पण भूमी मातेने सांगितलं नाही, कारण भूमीमध्ये लोकांचं अन्नधान्य पिकायची लोकांची पंचायत होईल, म्हणून मला परत गेलं पाहिजे. म्हणून भूमी मातेने मुलाला तिथं सोडलं आणि खूप जड पावलाने भूमी माता तिथून निघून आली. भूमी निघून गेली आणि हा भौम, भूमीचा मुलगा भौम, त्याचं आणखी एक नाव महत्त्वाचं म्हणजे विस्तवासारखा लाल बुंद रंग असल्यामुळे अंगारक, हे 2 नावं त्याचे. आता हा अंगारक तिथे राहू लागला. आता तो 8 वर्षाचा झाला होता. म्हणून भरद्वाज ऋषींनी त्याचं मौंजी बंधन केलं, त्याला गायत्री मंत्राची दीक्षा दिली आणि नंतर त्याला काही ज्ञान दिलं. त्याला 4 वेदही शिकवले. एवढं त्याला ज्ञानी बनवलं आणि एवढं हुशार बनवलं आणि तोही तितका हुशार होता. मग त्याने सांगितलं, पिताश्री मला काही साधना करायची आहे, तर जगात कोणता मंत्र असा आहे आणि कोणता देव असा आहे की मी त्याची उपासना करू. तर पिताजीने सांगितलं, जो ओंकार स्वरूप जो गणपती आहे, गणेश आहे, तोच ओंकार स्वरूप आहे, त्याच्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. मग त्याने सांगितलं, मला त्याचीच उपासना आणि त्याचाच मंत्र सांगा. मग भरद्वाज ऋषींनी त्याला मंत्र सांगितला आणि सांगितलं, नर्मदा किनारी जा, कारण नर्मदा किनारा हा सिद्ध किनारा आहे. मग तो अवंती नगरीमधून तो नर्मदा किनारी आला आणि नर्मदा किनारी आल्यावर तो त्या जंगलामध्ये राहिला, की ते जंगलामध्ये पारिनेर असं गाव, नंतरचं ते पारिनेर गाव असेल त्या ठिकाणी तो राहिला आणि तिथे साधना करू लागला, अनुष्ठान करू लागला. करता करता रोज नर्मदा मैयेचं स्नान करायचं, असं त्याने जवळजवळ 12 वर्ष केलं. आणि मग तप पूर्ती होत आल्यावर एक दिवस गणपती बापाचा तो मंत्र जपत असल्यामुळे एकदम, म्हणजेच एका माघ वद्य चतुर्थीला, तिथी आपण नेहमी चतुर्थी धरणारी माणसं आहात तर आपल्या लक्षात राहील, माघ वद्य चतुर्थीला चंद्रोदय समयी म्हणजेच आणि भौमवार म्हणजे मंगळवारी नाचणारा, नृत्य करणारा गणेश प्रकट झाला आणि त्याला दशभुजा होत्या.
असा शुंडधारी जो गणेश प्रकट झाला आणि प्रकट झाल्यावर लगेच आता भौमाला काही कळत नाही आहे. हा भौमाने त्याला हात जोडले आणि पायावरती मस्तक ठेवला. गणपती बाप्पाला सांगू लागला, गणपती बाप्पा, खूप वर्षाची साधना माझी फळाला आली. खूप स्तुती करू लागला. तेव्हा गणपती बाप्पासुद्धा प्रसन्न होऊन बोलू लागले की तुझ्या बालवयामध्ये एवढी मोठी उपासना, एवढी मोठी साधना केली, म्हणून मी तुझ्यावर खूप खुश आहे. तर मी सुद्धा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. सांग तुला काय मागायचं, माग. तेव्हा त्याने सांगितलं की गणपती बाप्पा, तुम्ही मंगलमूर्ती आहात, म्हणून मला सुद्धा अशी इच्छा आहे की माझं वास्तव्य नेहमी तुमच्यासोबत राहावं आणि तुमच्या नावासोबत माझं नाव जोडलेलं असावं, असं असावं आणि तुमच्यासोबत मलाही स्वर्गात राहायला मिळावं. गणपती बाप्पाने सांगितलं, होईल, पण तो म्हटला स्वर्गात राहायचं म्हटलं तर त्याला अमृत पाहिजे, कारण अमृताशिवाय स्वर्गात कसं काय राहता येईल, अमरत्व कसं काय येईल. गणपती बाप्पाने सांगितलं, तू एवढी साधना केलेली आहे ना, तर तुला अमृतही मिळेल. पण सांगितलं की तुला अमृतही मिळेल आणि त्यासाठी तुला आता काही कष्ट करावे लागणार नाही. तुझी साधना सफल झाली, तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. असं सांगून गणपती बाप्पाने सांगितलं की मी आजच्या जी तिथी आहे माघवद्य चतुर्थी, या चतुर्थीच्या दिवशी मी तुला दर्शन दिलंय आणि तुझं नाव अंगारक आहे, म्हणून आजचा दिवस लोक अंगारकी म्हणून ओळखतील. आणि आजच्या दिवशीचा जर उपवास लोकांनी धरला तर त्यांना चतुर्थ्या केल्याचं पुण्य आपोआप मिळेल. म्हणून कोणती तिला अंगारक, ती अंगारक याचं नाव, म्हणून ह्याच्या नावाने ती चतुर्थी प्रसिद्ध झाली. सांगितलं की तुझं खूप मोठं नाव राहील आणि लोक तुझ्यावर खूप अवलंबून राहतील आणि तुझी स्वर्गामध्ये सुद्धा जे नवग्रहामध्ये 3ऱ्या नंबरचा जो ग्रह आहे मंगल ग्रह, 3ऱ्या नंबर तुझा राहील आणि सूर्यकुलातील 4था ग्रह तू राहशील. म्हणून मंगळवार हा तुझ्यासाठी आणि तुझ्या उपासनेसाठी अतिपवित्र, तुझा प्रिय उपवास आणि वार म्हणजे मंगळवार असेल, असं त्याला सांगितलं. मूर्ती आहे गणेश, म्हणून मंगलाचंच नाव त्याला मंगळवार दिलं आणि मंगळवारी प्रकट झाला म्हणून मंगळवार दिलं. आता पुढे सांगितलं की तू आणि जाऊन तू अवंती नगरीमध्ये तू राज्य भोग आणि राज्य सुख उपभोगल्यानंतर तुला अमृत मिळेल आणि अमृत मिळाल्यानंतर तू नवग्रहांच्या यादीत मालिकेत तुझा 3रा नंबर राहील. गणपती बाप्पाने एवढं सांगितलं आणि सांगितलं आता मी निघतो. तथास्तु म्हणून आता गणपती बाप्पा तिथून त्या नर्मदा मैयेमध्ये गेले आणि नर्मदा मैयेमध्येच आता गणपती बाप्पा कुठं दिसत नाही ह्याची एकदम तळमळ झाली आणि पळतच जाऊन तो नर्मदा मैयेमध्ये शोधू लागला. पाण्यात बुडी घ्यायचा आणि वरती खडे आणायचा, बघायचा की गणपती बाप्पा कुठं दिसतात का. पण जेव्हा ते खडे त्याने हातात घेतले तेव्हा लाल बुंद ह्याच्याच रंगासारखे खडे तिथं दिसू लागले आणि त्या खड्यामध्ये आत्ता जी दशभुजा मूर्ती बघितली होती ती मूर्ती त्याला दिसू लागली त्या प्रत्येक खड्यामध्ये. मग आता त्याची तळमळ बघून पुन्हा गणपती बाप्पा प्रकट झाले आणि सांगितलं की तू या प्रत्येक खड्यामध्ये भगवान शिवजीचं वास्तव्य आहे, कारण नर्मदा मैयेमध्ये जेवढे खडे आहेत, जेवढे दगड आहेत, प्रत्येक दगडामध्ये प्रत्येक खड्यामध्ये जीव आहे आणि तो भगवान शंकर त्यामध्ये आहेत, त्यांचं वास्तव्य त्यामध्ये आहे. म्हणून तर जो काळ्या रंगाचा या नर्मदा मैयेमध्ये जो काळ्या रंगाचा दगड असेल तो भगवान शिवजी असतील, पण इथून पुढे रंगाचा दगड दिसेल तो समजायचा गणपती बाप्पा आहे. मग त्या गोट्यामध्ये, त्या लाल रंगाच्या गोट्यामध्ये भगवान गणपती बाप्पांचं वास्तव्य असेल, नाक डोळे कान सगळं त्यामध्ये असेल आणि कालांतराने दिसतं सुद्धा. आता
मलाही माहिती नव्हतं, पण जेव्हा मी नर्मदा पुराण वाचलं आणि नंतर मला हे सगळं माहिती व्हायला लागलं, तेव्हा पहिल्या परिक्रमेमध्ये नाही, पण आमच्या दुसऱ्या परिक्रमेमध्ये आम्हाला झालं. कारण प्रवाहामध्ये मिळालं, मग वाकडं तिकडं असलं तरी चालतं, पण प्रवाहामधलं पाहिजे की त्यामध्ये जीव असतो, ते भगवान शंकर असतात. मग त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. तर लाल रंगाचा खडा जर मिळाला समजायचं गणपती बाप्पा मिळाले, आणि काळ्या रंगाचा गवळ्या रंगाचं मिळालं तर समजायचं हे भगवान शिवजी आहेत. आम्हालासुद्धा दुसऱ्या परिक्रमेमध्ये असं शिवलिंग मिळालं. मी मुद्दामून तुम्हाला दाखवणार आहे की ते शिवलिंग की ज्यामध्ये भगवान गणपती बाप्पासुद्धा आहेत. या बाजूने गणपती बाप्पा म्हणजे लाल रंगाचं ते आहे, आणि लाल रंगाचं ते शिवलिंग म्हणजे त्यामध्ये गणपती बाप्पा आहेत. आणि दुसरी बाजू त्याची बघितली तर ती अगदी गवळ्या रंगाची आहे, म्हणजेच भगवान शंकर आहेत. एकाच शिवलिंगाला दोघेही आहेत, अशी ही नर्मदा मैयेची विशेष कृपा आहे की नर्मदा मैयेने गणपती बाप्पा आणि भगवान शिवजी एकाच शिवलिंगामध्ये ते आमच्याकडे दिले. खूप आनंद वाटला, आणि त्यावेळी आमच्या लक्षात आलं की खरोखर हे शिवलिंग म्हणजे हे दोघांचंही आहे. आणि जेव्हा नर्मदा पुराण वाचलं तेव्हा लक्षात आलं की लाल रंगाचं जे आहे ते खरोखर गणपती बाप्पा आहेत, असं गणपती बाप्पांनी स्वतः सांगितलं. आणि स्वतः सांगून गणपती बाप्पाने आता हे शिवलिंग आमच्या रोज पूजेमध्ये असतं. तर गणपती बाप्पाने सांगितलं या नर्मदा मैयेच्या प्रवाहामधले हे लाल रंगाचे माझं वास्तव्य असेल, म्हणून तू लाल रंगाच्या शिवलिंगाची पूजा करू शकतोस, आणि मी आता इथून जातो. मग गणपती बाप्पा तिथून पुन्हा निघून गेले. पण आता या अंगारकाने त्या ठिकाणी गणपती बाप्पांची खूप मोठी अशी मूर्ती की 6 हाताची मूर्ती तिथे नाचत असणारी म्हणजे नृत्य करणारी मूर्ती तिथे स्थापन केली. आणि मूर्ती स्थापन करून खूप सुंदर असं मंदिर बांधलं आणि तिथे साधना केली. नंतर तो अवंती नगरीला, म्हणजे तिथलं त्याला राज्य मिळालं, तो अवंती नगरीला गेला. पण ती जी मूर्ती आहे असं सांगतात लोक, नंतर काही माहिती घेतली तेव्हा असं माहिती मिळाली की ती जी मूर्ती आहे तशीच मूर्ती जी अंगारकाने तिथं स्थापन केली होती नर्मदा पुराणाच्या सांगण्यावरून, तर तशी मूर्ती नेमावरच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात आहे. मग असा अंदाज आहे की हीच मूर्ती इथे पुनासा डॅम होणार होता, इथे ओंकारेश्वर धरण होणार होतं. मग या धरणामध्ये ती जाईल म्हणून ती मूर्ती काढून सिद्धेश्वराच्या मंदिरात नेली असावी, असा एक अंदाज आहे सगळ्यांचा. आणि ते जे मंदिर आहे तर मंदिर हे प्रवाहामध्ये म्हणजे पुरामध्ये वाहून गेलं. मूर्ती होती तर मूर्ती तिकडे नेलेली आहे. म्हणून अंगारक हा भौम हा अवंतीला गेला म्हणजे उज्जैनला गेला, आणि तिथे क्षिप्राच्या किनाऱ्यावरती त्याने पुन्हा तपश्चर्या केली, म्हणजे तिथे एक शिवलिंग स्थापन केलं. आणि त्या शिवलिंगालाच आता नाव आहे मंगलेश्वर. मी जेव्हा हे नर्मदा पुराणामध्ये वाचलं की अशी ओढ निर्माण होते, मी कधी जाऊन ते बघूनच त्याचं समाधान करणार. मग हे जेव्हा वाचलं होतं तेव्हासुद्धा अशी ओढ लागली होती. पण मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला तिथे नारदी कीर्तन उत्सव होता. कारण आपले बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये जे काही आपले मराठी बोलणारे माणसं, महाराष्ट्रीयन माणसं तिथे उज्जैनला राहतात, तर ते तिकडे स्थायिक झालेले आहेत. मग ते जे आहेत 100-200 वर्षापासून तिकडे असले, 1700मध्ये गेलेले, तर त्यांनी मराठी भाषा त्यांना कळत असल्यामुळे मराठीमधून दत्त मंदिर होतं. मग त्यांनी आमचं तिथं कीर्तन ठेवलं होतं. तिथं गेल्यावर मी म्हटलं अगोदर मला मंगलेश्वर पाहायचा. तर तो मंगलनाथ पाहण्यासाठी आम्ही त्या क्षिप्राच्या किनाऱ्यावरती जाऊन बघितलं, तर खरंच त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी जसं सांगितलं तसंच आहे की तिथे तू राज्य करशील, म्हणजेच लोकांच्या राशीमध्ये तू आला की लोकांना अतिविशेष पूजा वगैरे करावी लागणार आहे. कारण मंगळ ग्रह, मंगळाची पीडा म्हणतात थोडी त्रासदायक असते, किंवा ती घालवण्यासाठी पूजा केली तर जाते. मग तिथे खूप लोक शांती वगैरे तर्पण सगळ्या काही पूजा ग्रहाच्या त्या ठिकाणी करतात. तिथे आम्ही बघितलं तिथे त्या ठिकाणी जाऊन. तर ते ठिकाण म्हणजे मंगलेश्वर.
आणि तिथे तो अनेक वर्ष राहिला. तिथलं राज्य झाल्यानंतर त्याला अमृत मिळालं आणि अमृत मिळाल्यानंतर मग तो स्वर्गामध्ये त्या नवग्रहांच्या मालिकेमधल्या 3ऱ्या नंबरचा तो ग्रह झाला. म्हणजेच अशी मंगलेश्वराची अर्थात अंगारक भौमाची ही कथा, पण महत्त्वाचं म्हणजे नर्मदा गणपती, म्हणजे नर्मदेमध्ये गणपतीची उत्पत्ती कशी झाली. भगवान आहे हे आपण ऐकलेलं होतं, कारण नर्मदा मैयाने ती मागितलेल्या वरदानामध्ये ते एक आहे. पण गणपती बाप्पा कसे झाले तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा नर्मदा गणपती असा हा महत्त्वाचा अध्याय. आणि त्यामध्ये जे ठिकाण आहे ते ठिकाणी आपण जाऊ शकणार नाही, कारण तिथे सगळं पाणी भरलेलं आहे, पुणासा डॅमचं, ओंकारेश्वर डॅमचं. म्हणून त्या ठिकाणी आपण जाणार नाही. म्हणून या ठिकाणी बसूनच तुम्हाला त्या ठिकाणची कथा सांगितली, म्हणजे झुमर खालीला. कारण आजचा दिवस आम्ही तसं खूप बोर होतो की दुपारपासून एवढा त्रास मला, आणि नंतर आता औषधं वगैरे सलाईन घेतल्यावर बरं वाटत होतं. म्हणून माझ्या पतिदेवांनी सांगितलं की काही आता काळजी करायची नाही, आपण इथे जास्त थांबणारही नाही, रात्रीचा मुक्काम करून पहाटे लवकर उठून पुढे जाणार आहोत. म्हणून आमचं असं ठरलं. आणि नंतर आता आरती वगैरे झालेली होती, देव म्हणले जेवणही झालेलं होतं. मग आम्ही ठरवलं आता याच ठिकाणी या झुमरखाली ह्या ठिकाणी आता तिथं तसं भीती राहिलेली नाही. आता खूप व्यवस्था झाली, मोठे मोठे हॉटेल झालेत, मोठ्या मोठ्या दुकानं झाल्या, लोकांना घरंही बांधायला लागले, सगळी व्यवस्था झाली तिथं, खूप वेगळं झालं तिथे. मग त्या ठिकाणी आम्ही तिथेच आसन वगैरे लावलं. आता खाली तळवटं वगैरे अंथरले, काही लिंबाचे डगळे मोडून आणले होते, मग तेही तिथं खाली टाकलेले होते. आणि त्याच्यावरती अंथरून टाकून आता तिथेच या ठिकाणी या छोट्याशा या शाळेचं बांधकाम होतं वाटतं ते, तर त्या ठिकाणी थांबून आपापल्या आसनावरती बसून याच ठिकाणी एकमेकांना नर्मदे हर म्हणून इथेच आजचा विश्राम झाला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.